कशा पद्धतीनं अन्याय केला जातो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे नांदली जैन मठाची जी माधुरी हत्या आहे ती आहे. कारण गेले जवळजवळ 500 वर्षाहून अधिक काळाची परंपरा असणारी ही नांदली मठाची माधुरी हत्या आहे. या हत्तीच्या संगोपनाच्या संदर्भामध्ये शासनाच्या कुठल्याही खात्यानं, वन खात्यानं किंवा अन्य खात्यानं कधीच मठाला विचारणा केली नाही किंवा सांगितलं नाही की तुम्ही हत्तीचं संगोपन योग्य पद्धतीनं करत नाही. प्राणीमित्राचं काम करणारी पेटा नावाची जी संस्था आहे त्या संस्थेच्या तक्रारीवरून या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. त्या संस्थेनं अशी तक्रार केली की हत्तीला साखळदंडानं बांधून घातलं जातं, परंतु माधुरी हत्ती ही मोकळेपणानं फिरत होती. तिला कधीही साखळदंडानं बांधून घातलं नाही आणि साखळदंडानं बांधून घातला एकही पुरावा किंवा फोटो पेटानं कधी दाखवलेला नाही. दुसरी गोष्ट, ती अत्यंत जखमी आहे आणि तिच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अशा पद्धतीनं आरोप केला, परंतु त्या आरोपामध्ये सुद्धा काही तथ्य नाही. माझ्याकडं पेटाच्याच तक्रारीवरनं वेगवेगळ्या वेळी तपासण्या झाल्या. आता एक आहे 23/4/2025 हे सर्टिफिकेट आहे. डॉक्टर महावीर काहीतरी आहे मानगावे BVSC मुंबई यांनी हे दिलं आहे की हत्तीची तब्येत अतिशय उत्तम आहे. दुसरं माझ्याकडे पत्र आहे ते म्हणजे 5 मे 2025 ते असिस्टंट कमिशनर ऑफ तालुका वेटरनरी जयसिंगपूरचं. त्यांनी पत्र दिलेलं आहे की हत्तीची तब्येत अतिशय उत्तम आहे. त्याच्यानंतरचं पत्र आहे माझ्याकडं 5 मे 2025 हे आहे कल्लाप्पा, डॉक्टर कल्लाप्पा यांचं शिमोग्याचं. ते स्वतः येऊन तपासून गेले. त्यांनी सर्टिफिकेट अतिशय सुदृढ असलेलं पत्र आहे. त्याच्यानंतर माझ्याकडं पत्र आहे ते 11/5/2025 हे आहे परत महावीर मानगावे यांचंच मुंबई BVSC त्यांचं पत्र आहे की हत्तीची तब्येत सुदृढ आहे. त्याच्यानंतरचं माझ्याकडं पत्र आहे ते 7/7/2025 डॉक्टर कल्लाप्पांचं. 2 वेळा येऊन गेले होते कल्लाप्पा त्या शिमोगा. त्यांनी सांगितलं की हत्ती अतिशय सुदृढ आहे. त्याच्यानंतरचं माझ्याकडं पुन्हा कल्लाप्पांचं एक पत्र आहे 7/7 म्हणजे ह्या महिन्यात 2025 त्याचंही ते हाही रिपोर्ट अत्यंत उत्तम आहे असं. आता मी तुम्हाला हायकोर्टामध्ये काय काय झालं तेही तुम्हाला सांगतो. मी मगाशी सांगितलं की वन विभागानं हत्तीच्या गैरसोयीबद्दल किंवा त्याच्या आरोग्याबद्दल वन विभागानं कधीही कारवाई केली नाही किंवा विचारणासुद्धा केलेली नाही. वनताराकडे हत्ती पाठवण्यात यावा अशी मठाने कधीच मागणी केलेली नाही. एक माझं पत्र व्हायरल केलं जातं ते 2018चं. त्यावेळी झालं होतं, पूर्वी या हत्तीनीची देखभाल करणारा जो नागाप्पा नावाचा माऊत होता त्याला हृदयविकाराचा धक्का बसल्यामुळं फिजिकली तो अनफिट झाला आणि डॉक्टरने सांगितले की तुला बाबा आता निवृत्त झालं पाहिजे. आणि मग या मठाची एवढ्या वर्षाची परंपरा आहे आणि माऊताशिवाय हत्ती सांभाळणं म्हणजे त्या हत्तीच्या खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होऊ शकतं, त्याच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणून मठाच्या विश्वस्तांनी मग माझ्याकडं विचारणा केली की आपल्याला काही दिवसासाठी जोपर्यंत आपल्याला दुसरा माऊत मिळत नाही तोपर्यंत या हत्तीची व्यवस्था कुठेतरी कॅम्पमध्ये करता येईल का.
आणि म्हणून महाराष्ट्र सरकारच्या वन खात्याचा एक हत्तीचा कॅम्प आहे, तो गडचिरोलीला आहे. आणि त्या गडचिरोलीच्या कॅम्पमध्ये काही काळ दुसऱ्या पर्यायी व्यवस्था म्हणजे आम्हाला माऊत, कारण एक तर माऊत महाराष्ट्रात सापडत नाही, ते केरळ किंवा कर्नाटकातून आणावी लागतात. आणि म्हणून या मावताला शोधेपर्यंत आम्हाला महिनाभराचं उसंत पाहिजे. आणि त्या काळापुरतं आमचा हत्ती गडचिरोलीमध्ये मठाच्या खर्चानं पोच करतो आणि नंतर आम्हाला माऊत मिळाल्यानंतर परत घेऊन जातो. म्हणून मी विचारणा केली होती, पण त्यावेळी वन खात्यानं असमर्थता दाखवली. मग तिथल्या स्थानिक लोकांनी लक्ष देऊन मग कसा तरी त्या हत्तीची देखभाल केली आणि युद्ध पातळीवर प्रयत्न करून आत्ताचा जो इस्माईल नावाचा माऊत आहे त्याला शोधून आणला. तो एक काळ सोडला तर ह्या हत्तीच्या संदर्भामध्ये मठाला कधी अडचण आली नाही. पण पेटाला मात्र पेटाचं मात्र या हत्तीकडं कायम लक्ष होतं. आणि कारण काही करून हा हत्ती एकतर हा सर्टिफाईड हत्ती आहे, प्रशिक्षित हत्ती आहे आणि हा हत्ती वनताराच्या ह्याच्यामध्ये आला पाहिजे यासाठीच पेटा काम करत होतं. पेटानं कारण पेटाचं जर प्रामाणिक भूमिका असते तर मला वाटतं की अनेक ठिकाणी वनताराशिवाय कॅम्प हत्तीचे आहेत. केरळमध्ये आहेत, तमिळनाडूत आहेत, कर्नाटकात आहेत, तेलंगणात आहेत. या ठिकाणी या हत्तीला पाठवा. म्हणजे पेटाची भूमिका जर का प्रामाणिक असती तर मग त्यांनी केरळला पाठवा का म्हटलं नाही, गडचिरोलीच्या शासनाच्या हत्ती कॅम्पमध्ये पाठवा का म्हटलं नाही, किंवा तमिळनाडूला पाठवा का म्हटलं नाही. म्हणजे पेटाचा आग्रह एकच होता की हा हत्ती वनतारालाच पाठवायचा. आणि म्हणून 31 ऑक्टोबर 2023ला पेटानं हाय पॉवर कमिटीकडं तक्रार केली. हाय पॉवर कमिटीचे अध्यक्ष हे निवृत्त न्यायाधीश असतात. आणि या तक्रार केल्यानंतर 27 डिसेंबर 2023ला HPCनं एकतर्फी निर्णय घेतला आणि वनताराकडं हत्ती पाठवण्यात द्यावा असं आदेश दिला. मग 13 मार्चला मुंबई उच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण गेलं आणि मग मुंबई उच्च न्यायालयानं सांगितलं की माधुरीच्या मालकाची म्हणजेच मठाची म्हणणं ऐकून घ्या आणि मग पुढचं काही करता येईल. मग 4 एप्रिल 2024ला पुन्हा हायकोर्टाच्या आदेशानंतर HPCनं हत्तीच्या वस्तुस्थितीचे अवलोकन करण्यासाठी डॉक्टर मनोहरन यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती नेमली. आता ही या उपसमितीनं 12 जून 2024ला भेट दिली नांदणीला आणि हत्तीची पाहणी केली. आणि हत्ती अतिशय सुदृढ आहे, चांगल्या स्थितीत आहे अशा प्रकारचा या कमिटीनं अहवाल दिला. 29 सप्टेंबर 2024ला पुन्हा त्या कमिटीनं भेट दिली आणि अहवाल अतिशय चांगल्या परिस्थितीत वागते असं म्हटलं. मात्र 2025ला पुन्हा HPCLला प्रकरण गेलं आणि तिन्ही रिपोर्ट जे मठाच्या बाजूने असताना सुद्धा HPC म्हणजे हाय पॉवर कमिटीनं ही सगळे पुरावे तपासले नाही किंवा त्याच्यामध्ये मठाला म्हणणं मांडून दिलं नाही आणि एकतर्फी परत आणि आदेश दिला की वनताराकडं हा हत्ती सुपूर्द करण्यात यावा. म्हणजे हाय पॉवर कमिटीचं एकूणच वर्तन अतिशय संशयास्पद आहे. कुठेतरी सुपारी घेऊन वनताराला हा हत्ती सोपवायचाच या पद्धतीनं सुपारी घेऊनच हाय पॉवर कमिटी काम करत होती काय असा संशय घ्यायला हे झालं. मग परत 28 एप्रिलला उच्च न्यायालयाची ऑर्डर झाली आणले. शासकीय दवाखान्याचा 23 एप्रिलचा हत्तीचा सुस्त असलेला रिपोर्ट मठाच्या बाजूनं देण्यात आलेला मगाशी मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. मग असं असताना वनताराकडे पाठवायचे सगळे आदेश रद्द केलेले असताना पुन्हा तपासणी करण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश दिला आणि ते मगाशी मी तुम्हाला सांगितलं. 5 मे 2025चा रिपोर्ट आला की शारीरिकदृष्ट्या सर्व सुविधा योग्य असून हत्ती निरोगी व सशक्त आणि सुदृढ असल्याचे रिपोर्ट शासकीय अहवालात आलेले आहे. म्हणजे पेटानं केलेली जी तक्रार आहे त्या तक्रारीत काही तथ्य नाही हे वेळोवेळी सिद्ध झालेलं असताना सुद्धा आता शेवटी
पेटा ही संस्था 2000 साली स्थापन झालेली आहे आणि हत्ती बाळगण्याची किंवा हत्ती जोपासण्याची परंपरा या मठाची 500 वर्षांहून अधिक आहे. ही माधुरी हत्ती मठात पेटा स्थापन व्हायच्या आधीपासून आलेली आहे. पण या पेटावाल्यांनी वारंवार अशा पद्धतीनं केवळ या हत्तीच्या पाठीमागे लागायचंच काम केलं आणि याचं एकमेव कारण म्हणजे ही माधुरी हत्ती अतिशय सुंदर आहे, हुशार आहे, संवेदनशील आहे. लहान मुलांचा त्याचा फार लळा आहे. तुम्ही व्हिज्युअल्स बघितले असतील. अगदी सोंडेमध्ये उचलून घेते, फिरवते, खेळते मुलांच्या बरोबर. अगदी एक तर मला वाटतं की भाषा आहे की लहान मुलं पाण्यात तिच्याबरोबर खेळायला लागले, ती फवार मारल्या मुलांच्यावर. अशा प्रकारे ती लहान मुलांच्यामध्ये रमणारी होती. आणि ही हत्ती जर का वनतारामध्ये जर गेली तर वनताराचं एकूणच आकर्षण वाढेल म्हणून अक्षरशः हात धुवून ही पेटा याच्या पाठीमागे लागली. पेटाची भूमिका जर का खरोखरच प्रामाणिक असते, कारण त्या पेटावाल्यांनी माझ्यावरही अनेक काही आरोप केले. माझं जे पत्र व्हायरल करायचं पुण्यकर्म त्यांनीच केलेलं आहे मला माहिती आहे, पण मी नाकारलेलंच नाही, मी पत्र पाठवलेलंच होतं. तर या पेटावाल्यांना कधी या शिरोळ तालुक्यामध्ये म्हणजे हत्तीची त्यांना दया आहे, पण या शिरोळ तालुक्यामध्ये दत्तवाडला भटक्या कुत्र्यांनी एका महिलेचा आणि एका व्यक्तीचा हल्ला करून मृत्यू म्हणजे त्याचा वध केलेला, म्हणजे मारले गेलेले आहेत आणि 17-18 माणसं जखमी झालेली आहेत. या भटक्या कुत्र्यांना पकडून त्याच्यावर उपचार करावे किंवा त्यांना कुठेतरी त्यांचं रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये न्यावं असं पेटाला कधी वाटलं नाही. अगदी कोल्हापुरातली घटना तुम्हाला सांगतो. बापट कॅम्पला सुद्धा अशाच भटक्या कुत्र्यांनी लहान मुलांच्यावर हल्ले केले. त्यावेळी पेटा कुठे गेलेली होती. म्हणजे नांदणीच्या हत्तीच्या पाठीमागच पेटा का लागला आहे. पण फक्त हे प्रकरण नांदणीपर्यंत नाही आहे, लक्षात ठेवा. तासगावच्या गणपती मंदिराचा हत्तीच्या पाठीमागे ते सुद्धा लागलेले आहेत. एक कुंतुगिरीला एक हत्ती आहे त्याच्या पाठीमागे लागलेले आहेत. एक आपल्या कुंजीवनला हत्ती आहे त्याच्या पाठीमागे लागले आहेत. कर्नाटकच्या शेडबाळमध्ये एक हत्ती आहे त्याच्या पाठीमागे लागलेले आहेत. आणि त्याच्याशिवाय वरुडला एक हत्ती आहे त्याच्या पाठीमागे ती हत्ती आहे. हे सारे हत्ती गोळा अंबानीला एकूणच हत्तीची एवढी का गरज आहे मला वाटत नाही, कारण माझ्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणी वनताराला 200हून अधिक हत्ती सध्या आहेत. तरी सुद्धा हे सारे हत्ती गोळा करायचे आणि आमच्याशिवाय हत्ती कोणाकडे नाही दाखवायचं आहे का काय मला माहिती नाही. परंतु एका पाठोपाठ हे एक अशा पद्धतीनं या सगळ्या देवस्थानच्या तासगावच्या गणपतीची परंपरा मोठी आहे, सांगलीच्या गणपतीची परंपरा हत्ती बाळगण्याची मोठी आहे, बाकी याच्या नांदणी मठाची परंपरा मोठी आहे, शेडबाच्या मठाची परंपरा मोठी आहे. आणि मग हे पारंपरिक जे वर्षानुवर्षे लोक श्रद्धेनं देव म्हणून हत्तीचे जोपासना करतात, त्याची पूजा करतात, त्याचे लाड करतात. आणि त्या हत्तीच्या पाठीमागे ही माणसं जणू काही क्रूर आहेत, हत्तीचा छळ करतायत असा आविर्भावामध्ये पेटा ही संस्था लागली आहे. कुठेतरी याच्यामध्ये आर्थिक देवाणघेवाणीचा वास आम्हाला स्पष्टपणानं दिसतो. आणि म्हणून कुणाला तरी 4 पैसे मिळावे म्हणून यांनी आमच्या परंपरेच्या विरोधात काय यावं कारण माधुरीवर सर्वसामान्य लोकांचं प्रेम किती आहे हे माधुरीच्या विदाईच्या वेळी दिवसाला 4 तास एक छोट्याशा गावामध्ये तिची विदाईची मिरवणूक 4 तासाहून अधिक काळ चालते. हा त्याचा धडधडीत पुरावा आहे. अगदी लहान मुलं सुद्धा उपसाबुक्षी लढत होती. खुद्द हत्तीन सुद्धा रडत होते. म्हणजे ते सुद्धा तुम्ही बघितलं असेल. कालही पेटानं किंवा वनतारांना काही हत्ती पोचल्याचे व्हिडिओ हे केले त्यावेळी मात्र हत्ती रडत नव्हती. म्हणजे त्या हत्तीला नांदणी सोडताना अत्यंत वाईट वाटत होतं. हत्ती हा प्राणी अत्यंत संवेदनशील असतो आणि हुशार असतो. त्याला कोणी खायला घातलं तर सहजासहजी तो विश्वास ठेवत नाही. पहिल्यांदा सोंडेनं, कारण त्याची सोंड अतिशय संवेदनशील असते, सोंडेनं ते खाद्य तपासतं आणि मगच ते तोंडामध्ये घेत असतं. नेहमी
लहान मुलं हत्तीनीला कधी कुणी सफरचंद घालायचे खायला, कुणी केळी घालायचं, कुणी ऊस घालायचं आणि ती हत्तीन सुद्धा मोठ्या प्रेमानं त्या लहान मुलांच्याकडून ते सगळं खात होती. कुणी पाणी पाजलं तर पाणी प्यायची. अगदीच मस्ती करायच्या मूडमध्ये असेल तर ते पाणी त्या पोरांच्या उजळायचे. असं असताना ज्या दिवशी विदाईची मिरवणूक 4 तासाहून अधिक काळ चालली होती, पहिल्यांदा तिची विधिवत पूजा केल्यानंतर त्या मठाचे भट्टारक महाराजांनी जेव्हा त्या हत्तीनेला, ते वैशिष्ट्य म्हणजे हत्तीनेचं, बाकी कुणाकडून कुणी खायला दिलं तर ते पहिल्यांदा सोंडेनं तपासायचे आणि मगच खायचे. पण भट्टारक महाराजांचा त्याचा इतका लाळा होता, इतका जिव्हाळा होता की त्यांनी दिलेलं खाद्य मात्र ते थेट तोंडात घ्यायचे, म्हणजे सोंड लावायची सुद्धा नाही, इतका त्यांच्यावर त्याचा विश्वास होता. आणि असं असताना ज्यावेळी त्यांना हुंदका फुटला, ते रडायला लागले, त्यांनी एक प्रेमानं तिला पेरू दिला. पण ते पेरू तिनं स्वीकारलं, नाकारलं नाही, परंतु स्वीकारलं आणि बाजूला ठेवून दिलं. तिनं खाल्ली नाही. आणि त्या 4 तासाच्या प्रवासामध्ये तिनं कुणाचं काही पाणी सुद्धा प्याले नाही. आणि पाणी सुद्धा न पिता रडत रडत ही माधुरी निघून गेली. आणि जाताना ज्या मंदिरात तिची ती लहानाची मूर्ती झाली, त्या मंदिराला अभिवादन करून ती गेली. आणि त्यामुळं सर्वसामान्य माणसांच्या भावना याच्यामध्ये दुखावलेल्या आहेत. खरं तर हा केवळ जैन धर्मियांचा प्रश्न नाही आहे, लक्षात ठेवा. कारण याच्यानंतर मी मान्य करतो की जिल्हा पोलीस प्रमुखांना आम्ही भेटलो, त्यांना विनंती केली की सुप्रीम कोर्टामध्ये काय निकाल लागतो बघू. हायकोर्टाचा निकाल आमच्या उलटा गेला, आम्हाला मान्य आहे, परंतु लोकांच्या भावनेचा प्रश्न आहे. तेव्हा सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर 15 दिवस मुदत दिलेली आहे. 15 दिवसात पोलिसांच्यावर जबाबदारी टाकली होती हत्तीची पाठवणी करायची. मग 30 तारखेला 15 दिवस पूर्ण होतात. मग 30 तारखेच्या आज जर का सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली आणि आम्हाला स्टे मिळाला तर हत्ती आमच्याकडे राहील. आणि जर का आम्हाला स्टे नाही मिळाला, सुप्रीम कोर्टामध्ये आमची याचिका फेटाळली गेली, तर आम्ही स्वतःहून हत्तीची रवानगी करायला तयार आहोत, असं जिल्हा पोलीस प्रमुखांना आम्ही जाऊन सांगून विनंती केलेली होती. त्यांनी ते मान्य केलेलं होतं. आणि त्या पद्धतीनं जेव्हा आमचा निकाल लागला, ते मला एक गंमत वाटतं की म्हणजे व्यवस्थेमध्ये कशा पद्धतीनं आम्ही पिडले जातोय बघा. उच्च न्यायालयामध्ये आमच्या विरोधात निकाल लागला 15 तारखेला, पण आम्हाला ऑर्डर मिळाली 18 तारखेला. पण त्या पेटाला मात्र ती लगेच मिळाली 15 तारखेला. त्यांनी त्याच्यावर कॅव्हेट दाखल केलं सुप्रीम कोर्टामध्ये. सुप्रीम कोर्टात 4 वाजता आमचं म्हणणं फेटाळलं गेलं आणि लगेच 5 वाजता सगळे सज्ज. ह्यांना कसा काय आला, यांच्याकडे कशी ऑर्डर आली ती टाईप तरी व्हायला पाहिजे ना. लगेच सगळे बंदोबस्त सहित हत्ती द्यायला आले. त्याच्याबद्दल आमची तक्रार नाही, पण ह्या सगळ्या विसंगत गोष्टी आम्हाला खटकणार आहेत. तरीसुद्धा आम्ही सुप्रीम कोर्टाचा आदर करतोय आणि कोर्टानं आदेश दिला आहे. आता जरी आमची बाजू मांडता आली नसली किंवा आमचं म्हणणं ऐकलं जाऊ नये अशा प्रकारची व्यवस्था केली असली तरीसुद्धा आता आम्हाला तक्रार करण्याची का जागा नाही. आम्ही कोर्टाचा आदर करतोय, कोर्टाच्या निर्णयाचा आदर करतोय. हत्ती घ्यायला काय हरकत नाही असं आम्ही समजून हत्ती पाठवण्याची तयारी केली. आणि त्या पद्धतीने विधिवत पूजा करून गावातून एक फेरफटका करून ती हत्ती जाणार होती. परंतु विशेषतः तरुण पोरांच्या भावना इतक्या तीव्र होत्या की काही पोरांनी रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यानंतर थोडंफार पोलिसांनी येऊन तिथं जोर जबरदस्ती केली. खरं तर सुरुवातीला जशी मिरवणूक निघाली तशी शांततेच्या मार्गाने मिरवणूक गेली असती तर काही घडलं नसतं. पण अचानकच पोलिसांना काय सुचलं कुणाला माहीत, लाठीचार्ज करून जमाव मागवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून त्या प्रतिक्रिया सगळ्या उमटल्या. त्याच्यामध्ये 3-4 अल्पवयीन मुलं 18 वर्षापेक्षा कमी वयाची असलेली सुद्धा पोलिसांनी पकडली. दुसऱ्या दिवशी सकाळी मला खरं तर मी रात्री 11:15 त्या ठिकाणी त्या गावात होतो. पण नंतर 11:15 नंतर थोडासा हे झालं असं म्हटल्यानंतर सकाळी 6:30 वाजता मी स्वतः जिल्हा पोलीस प्रमुखांना फोन करून आम्ही शब्द दिलेला होता, परंतु थोडंसं त्याला गालबोट लागलं, आम्ही माफी मागतो हे व्यक्त केलं होतं. परंतु आज पोलीस मात्र सूडबुद्धीनं कारवाई करताना
दिसतंय. मला माहीत नाही पोलिसांना एवढा का राग आलेला आहे. आता आरोपी सापडत नाहीत, त्यांना संशयित जे आहेत ते सापडत नाहीत म्हणून ते काय गुन्हेगार नाहीत, लक्षात ठेवा. पण अगदी रात्री अपरात्री त्यांच्या घरला जाणं, संशयिताच्या भावाला वडिलांना पोलीस स्टेशनमध्ये नेणं. काल तर काही लोकांना दिवसभर पोलीस स्टेशनमध्ये दाबून ठेवलं आणि त्यांच्याकडून लिहून घेतलं. खरं तर त्यांचा या घटनेशी काही संबंध नव्हता. त्यांच्या घरातला एक मुलगा त्या घटनेशी त्यांच्या संशयितांच्या यादीत होता. लिहून असं घेतलं की माझा मुलगा दगडफेकीमध्ये पुढं होता, हे मी कबूल करतो आणि तो आता फरारी आहे, त्याला पोलिसांच्या समोर हजर करून द्यायला तयार आहे. हे नातेवाईकांच्याकडनं लिहून घ्यायचा अधिकार पोलिसांना कोणी दिला. एवढंच नव्हे तर दुसरी घटना अशी आहे की एक संशयित फरारी आहे, छोटा उद्योजक आहे आणि त्याच्या कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगाराला सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याला सांगितलं की तुझ्या मालकाला बोलव, त्याशी तुला सोडणार. त्याचा काय संबंध? तो बिचारा कामगार, म्हणजे काय वेट वगैरे आहे का? अशा पद्धतीनं दडपशाही जर का पोलीस करत असतील तर मला असं वाटतं की पोलिसांनी ही तत्परता जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थाच्या विरोधामध्ये दाखवली असती तर आज जवळजवळ 20-22 वर्षाच्या 3-4 पोरांचे खून पडलेले आहेत, त्यांचे जीव वाचले असते. ही तत्परता जुगार, मटका, गुटखा याच्या बाबतीत दाखवली असते, हप्ते मिळाले नसते, परंतु किमान जिल्ह्यामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण झालं असतं. तिथं पोलिसांना तत्परता दाखवावीशी वाटत नाही. पण थोडंफार गोंधळ करणाऱ्या त्या तरुणांना पकडण्यासाठी मात्र पोलिसांनी ही तत्परता दाखवली, हे सुद्धा संशयास्पद आहे. कुठेतरी अंबानीचा काहीतरी पाकिट यांच्यापर्यंतही आलेत की काय असा संशय घ्यायला कुठेतरी वाव आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं प्रशासनाला विटीस धरून प्रशासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना विटीस धरायचं. कारण मी मगाशीच सांगितलं की हा केवळ एका जैन समाजाचा प्रश्न नाही आहे. तुम्ही संशयितांची जर नावं बघितलं तर त्याच्यामध्ये सर्वधर्मीय लोक आहेत, कारण हा लोकांचा प्रश्न आहे. लोकांना असं वाटतं की पेटाची दादागिरी का खपून घ्यायची, अंबानीची दादागिरी का खपून घ्यायची. आणि म्हणून उत्स्फूर्तपणानं कालपासून जीव अंबानीचा मुख्य व्यवसाय असणारा जिओ मोबाईलचं आता पोर्टल मला वाटतं बंद करायला सुरुवात केली. 8,000च्या पुढे हा आकडा गेलेला आहे. म्हणजे याच्यावरनं लक्षात येते काही लोकांनी ऑनलाईन सह्या गोळा करायला डिजिटल वोटिंग सुरू केले, त्याच्यामध्ये 2.5 लाखाच्या वर लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. हे जनमत आहे, लक्षात ठेवा. आणि मग असं असताना हे नेमकं कशासाठी चाललेलं आहे, कुणासाठी चाललेलं आहे. आणि म्हणून आम्ही आता ठरवलेलं आहे की कोर्टाचा वापर करून, कोर्टाची दिशाभूल करून अन्यायकारक पद्धतीनं माधुरीला नेलेलं आहे. ती रडत गेलेली आहे, तिनं गाळलेले अश्रू किंवा त्या मठाधिपत्याने भटारक महाराजांनी गाळलेले अश्रू ते आम्ही वाया जाऊन देणार नाही. आम्ही तो हत्ती मिळवणारच, परत मिळवणार. नेलं म्हणजे काय भारताबाहेर तर नेलेलं नाही, आम्ही तो आणणार. आणि जोपर्यंत माधुरीला आम्ही परत आणणार नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. लोकशाही मार्गानं, शांततेच्या मार्गानं आम्ही हा लढा करायचं ठरवलेला आहे. आणि म्हणून आम्ही आता एक मोहीम सुरू करतोय की 1 रविवार माधुरीसाठी. आणि या मोहिमेचा एक भाग म्हणून याच्यामध्ये यात कुठला पक्ष नाही, कुठली संघटना नाही, कुठला धर्म नाही. ज्यांना असं वाटतं की पेटाची दादागिरी थांबली पाहिजे, अंबानीची दादागिरी थांबली पाहिजे, सरकार आज अंबानीचं बटीक व्हायला लागलेलं आहे, सरकार हे आमचं सरकार वाटत नाही असं वाटतं, त्यांनी या माधुरीच्या परतीच्या प्रवासासाठी म्हणून 1 दिवस या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं असं तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करतो. आम्ही एक नांदणी मठ ते जिल्हाधिकारी कार्यालय असं रविवारी एक मूक मोर्चा काढणार आहोत. त्या मोर्चामध्ये कुठलीही घोषणा असणार नाही, कुठलाही बॅनर असणार नाही. असला तर आमची माधुरी परत द्या एवढंच असेल, बाकी काही असणार नाही. याचं कोणी नेतृत्व करणार नाही. आणि मूक मोर्चा मग तेच पदयात्रा
आत्मक्लेश, कारण आम्ही माधुरीला सांभाळू शकलो, आमच्याजवळ ठेवू शकलो नाही, त्याचं कुठंतरी आम्हालाही मनातनं खंत आहे. म्हणून त्यासाठी एक आत्मक्लेश म्हणून पहाटे 4 वाजता ज्या चक्रेश्वरी मंदिराच्या पटांगणात ती लहानाची मोठी झाली आणि जाताना त्या चक्रेश्वरी देवीला अभिवादन करून गेली. त्या देवीची आरती पहाटे 4 वाजता करून आम्ही चालत 45 किलोमीटर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येणार आहोत आणि आम्ही देशाच्या राष्ट्रपतींना एक निवेदन देणार आहोत जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत. कारण आता सुप्रीम कोर्टाच्यावर राष्ट्रपतीच राहिले, तर राष्ट्रपतींना आम्ही विनंती करणार आहोत की आमची माधुरी आम्हाला परत द्या. आणि त्यासाठी हे निवेदन देण्यासाठी म्हणून आम्ही चालत कसल्याही घोषणा न देता रविवारी 45 किलोमीटर येऊन संध्याकाळी 5 वाजता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन ते निवेदन आम्ही देणार आहोत. ज्यांना ही पेटाची दादागिरी किंवा प्रशासनाचं अंबानीचं हातबटीक होणं किंवा न्यायव्यवस्थेनं आम्हाला बेदखल करणं या संदर्भामध्ये आपल्यावर अन्याय झाला आहे किंवा माधुरीवर अन्याय झाला आहे असं वाटतं. त्यांनी सगळ्यांनीच काही 45 किलोमीटर चालावा असा आमचा आग्रह नाही, परंतु एक रविवार माधुरीसाठी म्हणून एक परंपरा टिकवण्यासाठी म्हणून आम्ही काही शत्रू नाही मुक्या प्राण्यांचे. आम्ही सुद्धा जीवापाड या मुक्या प्राण्यांच्यावर प्रेम करतो. अगदी बैलाचा वाढदिवस साजरी करणारी माणसं आहे आम्हाला कुणी काही प्राणीप्रेम शिकवायचं काही कारण नाही. आणि म्हणून एक दिवस याच्यामध्ये सहभागी व्हायचं असं आवाहन करतो. आणि रिलायन्स उद्योग समूहाला मला माहीत आहे की वनतारा कशातून चालवतात, त्या वनताराबद्दल सुद्धा आता आमचे काही आक्षेप आहेत. मुळामध्ये कुठलाही जंगली प्राणी किंवा वन्य प्राणी हा मृत झाला तर त्याच्यावर अंतिम संस्कार हे वन खात्यातल्या सक्षम अधिकाऱ्याच्या समक्ष करायचा असतो. आजपर्यंत वनतारामध्ये किती जंगली प्राणी आणले गेले, त्यातले मृत्यू किती पावले गेले आणि सक्षम वन अधिकाऱ्यांच्या साक्षीनं त्याच्यावर अंतिम संस्कार झाले का हे वनतारांना सुद्धा सांगितलं पाहिजे. ज्या अधिकारवाणीनं पेटानं आमच्याकडे ती माहिती मागितलेली आहे, पेटानं त्यांच्याकडे माहिती मागितली पाहिजे आणि ती जनतेला खुली केली पाहिजे. अंबानीसाठी काही वेगळा कायदा या देशामध्ये नाही आहे, तेव्हा ते सुद्धा व्हायला पाहिजे. मुळामध्ये हा जो परिसर आहे वनताराचा, तिथं 49 डिग्रीपर्यंत तापमान जातं, सर्वसाधारण 45 तर असतं. आणि हत्ती हा प्राणी हा साधारणपणे सदाहरित जंगलातला प्राणी आहे आणि महाराष्ट्राच्या उत्तरेकडं सदाहरित जंगल नाही आहे, लक्षात ठेवा. पानगळीचं जंगल आहे आणि त्यामुळं सदाहरित जंगलाचं वैशिष्ट्य असं असतं की बाहेर किती तापमान असलं तरी सुद्धा हिरव्यागार झाडांच्यामुळं तापमान नियंत्रणात राहतं. त्यामुळं हत्तीचा अधिवास असलेल्या भागामध्ये 30-32च्या पुढं तापमान जात नाही आणि त्याच तापमानामध्ये हत्ती हा रमत असतो. 45 डिग्री तापमानामध्ये हत्ती राहू शकत नाही. पण केवळ एका व्यक्तीच्या अट्टहासापायी आज 200-250 हत्तीला मिठीस गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा माधुरीचा समावेश आहे. ते आम्ही खपवून घेणार नाही. तुमच्याकडं सामाजिक उत्तरदायित्वाचा जो काय फंड आहे त्याला CSR म्हणतात, त्यातून तुम्ही वनतारा उभा केला आहे आम्हाला माहिती आहे. पण तुम्हाला खरोखरच भूतदया दाखवायची असेल, प्राण्यांच्यावर प्रेम करायचं असेल तर आज माणूस आणि जंगली प्राणी यांच्यातला जो संघर्ष चालू आहे, जंगली प्राणी शेतकऱ्याच्या शेतात येतात, त्याची नासधूस करतात, ते थांबवण्यासाठी, हा संघर्ष संपवण्यासाठी तो CSR वापरा. आणि देशामध्ये जेवढी काही रिझर्व्ह फॉरेस्ट आहेत, राखीव जंगलं आहेत, त्या जंगलाच्या भोवती जर का कंपाऊंड घालून दिलं तर जंगली प्राणी आणि माणूस यांचा संघर्ष व्हायचं काही कारणच नाही. इथं खरी भूतदया दिसेल, इथं खरं तुमचं प्राणीवर जे काय प्रेम आहे ते तुम्हाला दाखवता येईल. जंगलामध्ये उन्हाळ्यामध्ये या प्राण्यांना, मुक्या प्राण्यांना प्यायला पाणी मिळत नाही, तुम्ही तिथं पाण्याचे कुंड उभा करा. जे शाकाहारी प्राणी आहेत त्यांना चारा नसतो उन्हाळ्यामध्ये, तिथं हिरवं गवत निर्माण करा. हे तुम्ही तुमच्या CSR मधनं केलं असतं, कारण तुमचा उद्योग मोठा आहे,
प्रचंड त्यातनं सुद्धा 3% हिशोबानं नफ्यातला फार मोठी रक्कम होती, ते करावं. परंतु केवळ आम्ही काहीतरी वेगळं करतो आणि हा जो काही एरिया आहे तो रिफायनरीचा एरिया आहे. तिथले जे काय बाहेर पडणारे जे वायू आहेत ते तिथं माणसांना, तिथल्या आजूबाजूच्या गावात तुम्ही चौकशी केली तर अनेकांना श्वसनाचे आजार आहेत. माणसाला जर श्वसनाचे आजार होत असतील तर ह्या प्राण्यांची अवस्था काय होईल याबद्दल सुद्धा पेटानं बोललं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि म्हणून आम्ही आमची माधुरी परत आणल्याशिवाय आणि बाकीच्या ज्या हत्तींच्या पाठीमागे लागल्या आहेत त्या हत्तींना सुद्धा आम्ही सोडणार नाही, ही आमची भूमिका ठाम आहे. आता पहिल्यांदा येत्या रविवारी आम्ही जनजागृती, कारण सरकार आमच्या बरोबर नाही आहे, न्याय व्यवस्थेत आम्हाला न्याय मिळत नाही. मग आता आमच्यासमोर पर्याय राहतो जनजागृती करणं आणि जनतेचा आवाज उठवणं. आणि म्हणून पहिला टप्पा म्हणून आम्ही हे रविवारी करतोय, नंतर टप्प्याटप्प्यानं आम्ही आमचं. पण ह्या सगळ्या जे काही आमचं उपक्रम असतील ते अतिशय शांततेच्या मार्गाने, पोलिसांनी काही चिंता करायचं काय कारण नाही. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.